नमस्कार मंडळी. मित्रांनो, तुम्हाला आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी जीएमसी सोलापूर यांच्यामार्फत गट ड वर्ग 4 यांच्या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला 153 जागेसाठी या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा सुरू करू. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, तुम्हाला vmgmc.edu.in हे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ठिकाणी उजव्या साईडला ऑनलाईन अर्जाची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वर्ग 4 पदाकरता या ठिकाणी क्लिक हिअर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला TCS द्वारे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी रजिस्टर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा उमेदवारांचे संपूर्ण नाव लिहायचं आहे, मधले नाव लिहायचं आहे आणि आडनाव लिहायचे. हे मित्रांनो तुम्हाला SSC प्रमाणे जसं नाव आहे तसंच स्पेलिंग सहित संपूर्ण माहिती भरायची. त्याचबरोबर आईचे नाव लिहायचे आहेत, वडिलांचे नाव लिहायचे. त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का तर हे सिलेक्ट करा. जे काही नाव नवीन नाव आहे ते सिलेक्ट करा, लिहायचं आहे. नसेल तर नो करा. त्याचबरोबर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला जेंडर मेल फिमेल जे काय असल्यास ते सिलेक्ट करा. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कन्फर्म तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर अल्टरनेट मोबाईल नंबर सुद्धा देऊ शकतात. त्याचबरोबर एक मेल आय डी द्यायचा आहे आणि कन्फर्म मेल आय डी सुद्धा लिहायचा आहे. त्याचबरोबर एक या ठिकाणी तुमचा 10वीचा पासिंगचा सीट नंबर लिहायचा आहे आणि 10वी पासिंग कधी झाला त्याचं वर्ष तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर 3 एक्झाम सेंटर टाकायचे. त्यापैकी पहिले एक्झाम सेंटर जे पाहिजे ते एक्झाम सेंटर तुम्हाला ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर सेकंडला जे हवं आहे ते एक्झाम सेंटर टाका आणि थर्डला जे हवं आहे ते एक्झाम सेंटर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला 3 एक्झाम सेंटर टाकायचे. त्यानंतर तुम्हाला नोट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. मित्रांनो लक्षात घ्या, जो मोबाईल नंबर मेल आय डीवरती OTP येणार तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि OTP टाकून या ठिकाणी व्हॅलिड OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा स्वरूपात आपण OTP टाकलेले आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला व्हॅलिड OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केलेलं आहे आणि OTP सक्सेसफुली झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आय ॲग्री या बटनवर क्लिक करा आणि खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. खाली कॅप्चा नंतर तुम्हाला प्रिव्ह्यू बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि आता जी सगळी भरलेली माहिती या ठिकाणी तुम्ही चेक आहे योग्य आहे का ते चेकआउट करायची. सगळी माहिती या ठिकाणी आत्ताच चेक करा आणि काय करेक्शन वगैरे असल्यास तुम्हाला आत्ताच संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून या ठिकाणी हा फॉर्म सबमिट करायचा आहे. यामध्ये मित्रांनो ही माहिती सगळी या ठिकाणी मी टिकमार्क केलेली आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी जी योग्य माहिती आहे तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सबमिट बटन ह्या ऑप्शन वर क्लिक करून ओके करायचं. यामध्ये मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमचा या ठिकाणी जो रजिस्टर नंबर आहे तो या ठिकाणी आलेला तुम्ही पाहू शकता आणि क्लोज बटन या ऑप्शन वर क्लिक करा. जी बेसिक रजिस्ट्रेशनची माहिती होती तुमची सगळी आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पोस्ट सिलेक्शन ह्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आणि पोस्ट सिलेक्शन मध्ये प्लस बटन ह्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नो नाव ह्या ऑप्शन वर क्लिक करून जी राहिलेली माहिती आहे ती ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट डिटेल्समध्ये बिफोर ह्या अप्लाय ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्ही ज्या पदासाठी तुमची जी कॅटेगरी येते त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचे. उदाहरणार्थ वॉर्ड सर्व्हंट किंवा पिओन गार्डनर जे काय असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमची जी कास्ट आहे त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी जागा हवेत. जर माहितीचा व्हिडिओ बनवलेला नसेल तर व्हिडिओ तो नक्की बघा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये त्या कोड वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही मॅरिड स्टेटस काय आहे का अनमॅरिड मॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर आता या ठिकाणी मित्र तुम्हाला डोमासेल या ठिकाणी नॅशनल इंडिया सिलेक्ट करा. डोमासेल येस सिलेक्ट करा. डोमासेल प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव तारीख आणि अनुक्रमांक नंबर टाकायचं. त्याचबरोबर तुमचा जात प्रवर्ग कोणता ओपन SC ST VGNT NTB NTC SBC OBC EWS OSBC काय असेल ते सिलेक्ट करा. उदाहरण SBC सिलेक्ट केला. त्याचबरोबर SCBC मधून किंवा जी काय ओपन मधून अर्ज करू इच्छितात ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर जी कास्ट सर्टिफिकेट आहे त्याची तारीख कधी त्याचबरोबर नंबर आणि कोणी दिलं त्याचं नाव वगैरे सगळं टाकायचं. त्याचबरोबर व्हॅलिडिटी असेल व्हॅलिडिटी सुद्धा तारीख टाका. काही कॅटेगरीसाठी मित्र तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं, मध्ये नॉन क्रिमिनल कोणी दिलं ते तारीख आणि नंबर टाकायचे. त्याचबरोबर तुम्ही SC मध्ये असेल तर काही पदासाठी नॉन क्रिमिनल लागत नाही. त्याचबरोबर ओपन असेल तर ओपनसाठी सुद्धा नॉन क्रिमिनल लागत नाही.
त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची. त्यानंतर एक डिसेबिलिटी मार्क टाकायचे आहेत. त्याचबरोबर तुमचा एक आयडेंटिफिकेशन नंबर लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही एक्झामसाठी कोणतं आयडी प्रूफ घेऊन जाणार असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी ते लिहायचं आहे. त्याचबरोबर पॅन नंबर असेल, पॅन नंबर टाका. पॅन कार्डवर नाव टाकून टिक मार्क करून सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं. ओके, डाटा सेव्ह सक्सेसफुली आपला आलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता डायरेक्ट पर्सनल ऍडिशनल डिटेल या ऑप्शन वर क्लिक होणार आहे. त्यामध्ये आता जी राहिलेली तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी भरायची. यामध्ये तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात तर हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील मध्ये तुम्हाला जे सर्टिफिकेट दिलं असेल त्याचं नाव, नंबर वगैरे तारीख टाकायची. नसेल तर तुम्हाला नो करायचं आहे. त्याचबरोबर पुढचा तो तुम्ही राज्य किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी आहेत का तर हे सिलेक्ट करा. नसेल तर तुम्हाला नो करायचे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी प्रकल्पग्रस्त मधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट कोणी दिलं त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल भरायचे. नसेल तर तुम्हाला नो करायचं. पुढचा तो भूकंपग्रस्त मधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. त्याचं सर्टिफिकेट कोणी दिलं ते नाव सिलेक्ट करा. नसेल तर नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अंशकालीन पदवीधर आहात का तर हे सिलेक्ट करा. अंशकालीन पदवीधरचं सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं नाव, नंबर, तपशील, तारीख वगैरे सगळं टाका. नसेल तर तुम्हाला नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही एक सर्व्हिस मधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. जॉईनिंग डेट, रिलीज डेट तुम्हाला टाकायचे. नसेल तर नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटा असेल तर हे सिलेक्ट करा. स्पोर्ट्स कोणता प्रकार होता म्हणजे स्टेट लेवल, नॅशनल लेवल, त्या टुर्नामेंटचं नाव वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. स्पर्धेचे नाव म्हणजे फर्स्ट मेडल, सेकंड, थर्ड मेडल कोणतं मिळालं ते, प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि सिरियल नंबर टाकायचा आहे. नसेल तर तुम्हाला नो क्लिक करायचं. त्याचबरोबर तुम्ही अंशकालीन म्हणजे हँडिकॅप आहे का, हँडिकॅप मधून असेल तर सिलेक्ट करा. हँडिकॅपचा प्रकार किती टक्के आहे ते सिलेक्ट करा. दिव्यांगाचा प्रकार, ज्या की दिव्यांगाचा प्रकार तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला त्याचा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार असतो ते ठिकाणी तुम्ही चेकआउट करून या ठिकाणी माहिती भरायची. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्हाला व्हीलचेअरचा आधार हवा असेल तर हे सिलेक्ट करा. नसेल तर तुम्हाला नो करा. किंवा हँडिकॅप नसेलच पूर्ण तर नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र सैनिक आहात का नामांकित ते त्याचं सर्टिफिकेट नंबर आणि तारीख सुद्धा टाकायची आहे. नसेल तर तुम्हाला नो करायचं. त्याचबरोबर तुम्ही ऑर्फन आहेत का, अनाथ असेल तर हे सिलेक्ट करा. अनाथाचा प्रकार कोणता तो ते सिलेक्ट करा. अनुक्रमांक नंबर, पदास कोणी दिलं सर्टिफिकेट आणि तारीख सुद्धा टाकायचं आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुमचा कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का किंवा तुमच्यावरती काही गुन्हा वगैरे नोंद आहे का, केस वगैरे नोंद आहे का, किंवा येस किंवा नो करून तुम्हाला ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. ओके, आपण अशा पद्धतीने तुम्ही सगळी माहिती भरलेली आहे. त्याने सेव्ह बटन यातून क्लिक करून डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले. ओके बटन यातून मग क्लिक करायचं, सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडिशनल डिटेल, त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल, यामध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. पहिल्या लाईनमध्ये ॲड्रेस, सेकंड लाईनमध्ये ॲड्रेस, कंट्री कोणती ती इंडिया सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला स्टेट कोणता आहे ते महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि गाव सिलेक्ट करा. त्याचबरोबर पिनकोड टाका आणि परमनंट आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर सेम सिलेक्ट करायचा आहे. येस ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती या ठिकाणी भरलेली आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन या ऑप्शनवर क्लिक करून डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर ओके बटन या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता राहिलेली मध्ये या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन, यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर हे सिलेक्ट करा. त्यानंतर फक्त 10वीची मार्क्स या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. त्या व्यतिरिक्त पुढचे कोणतेही एज्युकेशन तुम्हाला टाकायचे नाही. त्यामध्ये बोर्डाचे नाव टाकायचे आहेत, जे की काय असेल ते, स्कूल नेम, त्याचबरोबर पासिंगचं कॅरेक्टर, पर्सेंटेज, CGP काय असेल ते सिलेक्ट करा. एकूण गुण, मिळालेले गुण टाकायचे आहेत. एकूण गुण आणि टक्केवर तुम्हाला येणार आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीत तुमचा डाटा सक्सेसफुल झाला आहे. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी जे फोटोग्राफ वगैरे जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते पेज आलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा फोटो अपलोड करायचे आहेत. यामध्ये तुमच्या नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे क्लिक हिअर टू अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला लाईव्ह फोटोग्राफ आणि फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. जसे की साईज या ठिकाणी 100 की 2 KB तुम्हाला या ठिकाणी JPG किंवा PNG द्वारे तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर सिग्नेचर सुद्धा साईज आहे. त्यामध्ये सिग्नेचर तुम्हाला 100 ते 2 MB सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला 10वीचे मार्कशीट, प्रमाणपत्र, डोमासेल आणि पॅन कार्ड अपलोड करायचे. जर तुम्ही कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी किंवा इतर आरक्षण म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा इतर कोणतं आरक्षण घेणार असेल ते डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे. हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला टिकमार्क सुद्धा करायचे आहेत. आणि तुम्हाला टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी तुम्हाला प्रिव्ह्यू बटन ह्या क्लिक करा आणि आत्ताच फॉर्म तुम्हाला या ठिकाणी प्रिव्ह्यू काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला आत्ताच फॉर्म चेकआउट करायचा आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी चेक करा आणि ओके बटन यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओके बटन क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म
या ठिकाणी सबमिट बटन यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि फॉर्म यशस्वीरित्या तुम्हाला सबमिट होणार आहे. आणि फॉर्म सबमिट झाल्याने तुम्हाला कोणताही बदल होणार नाहीत आणि जे पेमेंट आहे ते पेमेंटला पे जाणार. पेमेंट ओपनला 1000, कास्टला 900 रुपये तुम्हाला फी भरायची आहे आणि तुम्ही प्रिंट आउट करू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, एका पदासाठी आपण 1000 अर्ज केला. आता एका पदापेक्षा जर अर्ज अधिक करायचा असेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला प्लस बटन यावर तुम्हाला क्लिक करून सेपरेटली तुम्ही या ठिकाणी वेगळा फॉर्म होऊ शकतात. वेगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वेगळी फी लागणार आहे. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला वेगवेगळी करायची आहे. एक्झाम सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ओके, तरी तुम्ही तर तुम्हाला GMC सोलापूर यांच्या मार्फत या ठिकाणी जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.